आणि आजपासून 5 दिवस पासपोर्टची वेबसाईट दुरुस्तीसाठी बंद असणार आहे। आज रात्री 8 वाजल्यापासून सोमवार 2 सप्टेंबर सकाळी 6 वाजेपर्यंत पासपोर्टची वेबसाईट बंद असेल। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। सगळी ऑनलाईन अपॉइंटमेंट रिशेड्यूल केल्या जाणार आहेत। पासपोर्ट पोर्टल आजपासून 5 दिवस बंद राहणार आहे। अमेय राणे आपल्याला अधिक अपडेट देतील। अमेय, काय सुविधा असेल या 5 दिवसांमध्ये? सरकारने आधीच स्पष्ट केलेलं आहे की ही रूटीन मेंटेनन्स आहे। दरवर्षी अशा पद्धतीने काही काळासाठी ही पोर्टल जे आहे ऑनलाईन ते बंद केलं जातं त्याच्या देखभालीच्यासाठी आणि ज्या दुरुस्ती आहेत त्यांच्यासाठी। तर त्याचसाठी हे करण्यात आलेलं आहे। 29 ऑगस्ट म्हणजे आज रात्रीपासून 2 सप्टेंबर असे 5 दिवस ही सेवा संपूर्णपणे बंद असेल। या दरम्यान जर कोणी 30 ऑगस्ट किंवा आधी 31 ऑगस्ट अशा जर अपॉइंटमेंट घेतल्या असतील तर त्या रिशेड्यूल केल्या जातील आणि यासाठी कुणी दाद मागू शकणार नाही, कारण की केंद्र सरकारनं आधीच पूर्व सूचना काढून हा जो मेंटेनन्स साठीचा क्लोजर आहे तो जाहीर केलेला होता। त्यामुळे नक्कीच कुठेतरी लोकांची गैरसोय होणार आहे, परंतु सेवा अबाधित राहावी यासाठी त्याचं मेंटेनन्स आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी हे ऑनलाईन पोर्टल पुढचे 5 दिवस बंद राहणार आहे आणि लोकांनी याची नोंद घ्यावी अशी केंद्र सरकारनं जाहीर सूचना काढलेली आहे। प्रज्ञा, अमेय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।